वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी। लास्ट लेक्चरमध्ये आपण बायसेक्शन मेथडचे काही न्यूमेरिकल सॉल्व केले। ते एकदम सिंपल वाले न्यूमेरिकल होते आणि तशा टाईपचे न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जातात। शो दॅट रूट लाईज बिटवीन आणि आपले इक्वेशन असते। पण आता जे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे तो न्यूमेरिकल जिथे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारला जातो। पण एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सिंपली तुम्हाला स्टेप्सच फॉलो करायचे आणि न्यूमेरिकलला सॉल्व करायचे। बघा असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा। त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे। बघा हा न्यूमेरिकल सॉल्व करू। यूजिंग बायसेक्शन मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x³ + 2x - 1 = 0 कॅरी आउट 3 आयट्रेशन्स। बघा आयट्रेशन किंवा इटरेशन, आता मी आयट्रेशन वर्ड इथे यूज करतोय। कॅरी आउट 3 आयट्रेशन्स। बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे। सोल्यूशन स्टार्ट करू। सर्वात पहिले काय करायचं, जे आपल्याला गिवन दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं। काय दिलं गिवन x³ + 2x - 1 = 0। x³ + 2x - 1 = 0। आणि पहिली स्टेप आपली काय, इक्वेट द गिवन इक्वेशन टू 0। आता ऑलरेडी त्याने इक्वेट 0 केलेलं आहे। मग याला फंक्शन ऑफ x घ्यायचं। फंक्शन ऑफ x = x³ + 2x - 1, याला इक्वेशन 1 नाव दिलं। आता बघा आता इथे त्याने आपल्याला रूटचं काही रेंज दिलेली नाही, इंटरवल दिलेलं नाही आहे, तर 0 पासून स्टार्ट करत जायचं। आता बघा 0 पासून स्टार्ट करत जातो। पुट x = 0 इन इक्वेशन 1। तर फंक्शन ऑफ 0 = 0³ + 2 × 0 - 1। बघा फंक्शन ऑफ 0चा आपल्याला आन्सर काय भेटतंय, 0चा कप 0, 2 × 0 0 आणि -1। आपल्या इथे व्हॅल्यू काय भेटते -1। बघा ही व्हॅल्यू काय आहे, 0 पेक्षा छोटी आहे। ही व्हॅल्यू काय 0 पेक्षा छोटी आहे। देन पुट 0 नंतर 1 पुट करू। पुट x = 1 इन इक्वेशन 1। फंक्शन ऑफ 1 = 1³ + 2 × 1 - 1। बघा फंक्शन ऑफ 1चं इथे आन्सर काय येतं आहे ते बघू। 1³ का असतो, 1च असतो। 1 + 2 × 1 का होईल, 2 × 1 2, ते -1। आन्सर तुमचं आलं 2। आन्सर तुमचं आलं 2। बघा आन्सर तुमचं आलं +2। व्हॅल्यू काय 0 पेक्षा मोठी आहे। बघा ॲक्च्युली ह्या न्यूमेरिकलमध्ये लगेच तुम्हाला साईन ऑब्झर्व झाला, म्हणजे साईनचा चेंज ऑब्झर्व झाला। कारण एक निगेटिव्ह व्हॅल्यू आली, एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली। असं नाही का काही न्यूमेरिकलमध्ये लगेच ऑब्झर्व होईल। तुम्हाला 1 2 3 4 5 पर्यंत पुट करावे लागेल, किंवा जसं 0 पुट केलं, 1 पुट केलं, -1 -2 असे सुद्धा व्हॅल्यू पुट करावे लागतील। तसं सुद्धा आपण एक न्यूमेरिकल घेऊ। पण एक सिंपल न्यूमेरिकल इथे एकदम इझी झाल्या स्टेप्स। तर आपलं इथे साईन ऑब्झर्व झालं, ही निगेटिव्ह व्हॅल्यू आली, ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली। म्हणजे आपला इथे रूट समजतो आपल्याला कुठे येतो। मग इथे काम आपलं सोपं झालं या न्यूमेरिकलमध्ये। रूटला लगेच लोकेट करून घेऊ। मग या रूटला लोकेट करतो। रूटला लोकेट करायचं। आता इंटरवल आपला काय आला 0 to 1। इंटरवल काय आला 0 to 1। बघा फंक्शन ऑफ 0ला आपला आन्सर किती आलं -1, आणि फंक्शन ऑफ 1ला आपला आन्सर किती आलं 2। किती आन्सर आलं 2। बघा म्हणजे आपलं काय झालं इथे, रूट लाईज बिटवीन 0, 1। मग या ह्या आपल्या इंटरवलमध्ये आपला रूट आहे। आता फर्स्ट आयट्रेशन घेऊ। बघा इथे आपल्याला एक्झॅक्ट सोल्युशनच्या जवळ जायचं आहे बऱ्यापैकी। जेवढे आयट्रेशन आपण वाढवू तेवढं सोल्युशन आपलं एकदम क्लोज होत जाईल। बघा फर्स्ट आयट्रेशन। आता काय करायचं बघा, फर्स्ट आयट्रेशन करताना काय करायचं ते याला हायलाईट करतो, तो डिफिकल्टी होणार नाही। आता हे जो न्यू आपल्याला इंटरवल भेटलेला आहे त्याला बायसेक्ट करायचं। त्याला नाव देतो x, मी नाव देतो इथे x = 0 + 1। बघा 0 + 1/2 याला बायसेक्ट केलं। x = किती आली व्हॅल्यू बघा आता 0 + 1 किती आलं 1 1/2।
0.5. तुमची एक्सची व्हॅल्यू किती आली 0.5. आता ही व्हॅल्यू परत इक्वेशन 1 मध्ये पुट करायची. पुट x इज इक्वल टू 0.5 इन इक्वेशन 1. पुट x इज इक्वल टू 0.5 इन इक्वेशन 1. बघा फंक्शन ऑफ 0.5 इज इक्वल टू 0.5 चा क्यूब प्लस 2 इंटू 0.5 मायनस 1. बघा फंक्शन ऑफ 0.5. 0.5 चा आन्सर किती आलाय 0.5 चा क्यूब प्लस 2 इंटू 0.5 मायनस 1. आन्सर आलाय 0.125. 0.125. आन्सर तुमचा पॉझिटिव्ह आलेला आहे. आन्सर तुमचं काय आलं आहे पॉझिटिव्ह आलं आहे, म्हणजे मोर दॅन 0 आलेलं आहे. आन्सर काय आलं आहे मोर दॅन 0 आलं आहे. बघा आता काय करायचं, परत रूटला लोकेट करायचं. आता ही स्टेप समजून घ्या, ही स्टेप महत्त्वाची आहे. आपला इंटरवल पहिले काय होता बघा, पहिले आपला इंटरवल 0 to 1 होता. आता बघा ही निगेटिव्ह व्हॅल्यू तशीच ठेवायची, कारण इथे आपली व्हॅल्यू पॉझिटिव्ह आलेली आहे. मग निगेटिव्ह व्हायला तसंच ठेवायचं. बघा 0ला तसंच ठेवतो, ब्ल्यू पेनने शो करतो. बघा या 0ला तसंच ठेवलं, तर इथे व्हॅल्यू आपली पॉझिटिव्ह आलेली आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूला रिप्लेस करायचं. बघा निगेटिव्ह व्हॅल्यू तशीच ठेवली, 0 तसंच ठेवलं, म्हणजे फंक्शन ऑफ 0 आन्सर किती आला तर -1. हिला तसंच ठेवलं. आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आपली इथे आलेली आहे. आता रिप्लेस आपण कोणाबरोबर करू 0.5 बरोबर करू. 0.5 फंक्शन ऑफ 0.5ला तुमचं आन्सर किती आलं 0.125. बघा समजा हे आमचं समजा निगेटिव्ह आलं असतं, तर निगेटिव्हवाल्या व्हॅल्यूला रिप्लेस केलं असतं, 1ला तसंच ठेवलं असतं. बरोबर. आता काय झालं बघा, निगेटिव्हवाली व्हॅल्यू तशीच ठेवली 0वाली. आता पॉझिटिव्हवाली व्हॅल्यू रिप्लेस केली, म्हणून 1ला रिप्लेस केलं 0.5 बरोबर. म्हणजे आपला आता इथे लिहायचं रूट लाईज बिटवीन 0,0.5. 0,0.5 झालं फर्स्ट आयट्रेशन. देन बघा सेकंड आयट्रेशन करू. आता सेकंड आयट्रेशन ह्या सुद्धा हायलाईट करतो इथे. फर्स्ट आयट्रेशन झालं, आता सेकंड आयट्रेशन करू. परत काय करायचं, जे आपलं इंटरवल आहे त्याला बायसेक्ट करायचं. म्हणजे x इज इक्वल टू 0 + 0.5. 0 + 0.5/2. तुमचं एक्सचा आन्सर इथे येत आहे 0.5/2 0.25. 0.25. अगेन पुट x इज इक्वल टू 0.25 इन इक्वेशन 1. त्याला इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं. परत बघा इक्वेशन 1 मध्ये पुट करायचं, म्हणजे फंक्शन ऑफ 0.25 इज इक्वल टू 0.25 चा क्यूब प्लस 2 इंटू 0.25 मायनस 1. आता याचा आन्सर काय येतं ते आन्सर इथे लिहितो मी. बघा फंक्शन ऑफ 0.25 इज इक्वल टू, याचा आन्सर लिहून घेऊ किती येतं 0.25 चा क्यूब प्लस 2 इंटू 0.25 मायनस 1. आन्सर निगेटिव्ह आला. तुमचा आन्सर किती आला निगेटिव्ह आलं -0.484. -0.484 ही व्हॅल्यू तुमची काय आली निगेटिव्ह आली. ही व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह आली, म्हणजे लेस दॅन 0 आली. व्हॅल्यू काय आली लेस दॅन 0 आली. आता बघा आता परत इथे काय करायचं, आपलं रूट लोकेट करायचं. परत काय करायचं रूट इथे लोकेट करायचं. बघा आता रूट इथे लोकेट करतो मी. आता हे झाल्यानंतर बघा स्टेप्स. आता व्हॅल्यू इथे आपली निगेटिव्ह आली न्यूवाली व्हॅल्यू, तर ह्या निगेटिव्ह व्हॅल्यूला रिप्लेस करायचं, पॉझिटिव्हला तसंच ठेवायचं. बघा 0.5ला तसंच ठेवतो. ब्ल्यू पेनने शो करतो. बघा 0.5ला तसंच ठेवतो, म्हणजे फंक्शन ऑफ 0.5चा आन्सर किती आलेला आहे 0.125. आता बघा जे लेटेस्ट जे आपलं होतं
हे लेटेस्ट आहे, मागच्यामध्ये नाही जायचं, हे लेटेस्टवाल्याकडे जायचं इथे. आता निगेटिव्हवाली व्हॅल्यू इथला रिप्लेस करू बघा, म्हणजे फंक्शन ऑफ 0.25ला इथे आपलं काय येईल, फंक्शन ऑफ 0.25. फंक्शन ऑफ 0.25ला आपला आन्सर किती येत आहे, -0.484. 0.484 -0.484. बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे रूट लोकेट करायचं आहे. म्हणजे बघा ही व्हॅल्यू पॉझिटिव्हवाली आहे, ही व्हॅल्यू निगेटिव्हवाली आहे. म्हणजे आता शेवटी लिहायचं रूट लाईज बिटवीन 0.25, 0.5. हे झालं आपलं सेकंड आयट्रेशन. देन थर्ड आयट्रेशन करू. 3च आयट्रेशन आपल्याला सांगितले. थर्ड आयट्रेशन x इज इक्वल टू काय करायचं, परत जो आपला इंटरवल आहे त्याला बायसेक्ट करायचं. तर इंटरवल आपला काय 0.25 प्लस 0.5/2. तर एक्सचा तुमचा आन्सर येत आहे, एक्सचा आन्सर येत आहे 0.25 प्लस 0.5 0.375. 0.375. बघा थर्ड आयट्रेशनपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे आपलं आन्सर इथे फायनल झालेलं आहे. बघा क्लोज झालो. आपल्याला मध्ये माहिती होतं किती रेंजमध्ये होतं, सर्वात पहिले 0 to 1 मध्ये होतं, नंतर 0 to 0.5 मध्ये आलं, नंतर 0.25 ते 0.5 मध्ये आलो. अजून समजा पुढे गेलो तर अजून तुम्हाला आपलं सोल्युशन जवळजवळ भेटत जाईल. तर आपल्या थर्ड आयट्रेशनपर्यंत सांगितलं होतं. तर रूट ऑफ इक्वेशन इज 0.375. रूट ऑफ इक्वेशन इज 0.375. शेवटी मेन्शन करायचं. बघा थोडेसे लेंदी न्यूमरिकल आहेत, पण अशा प्रकारचे न्यूमरिकल जिथे एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारले जातात. तर याचा आन्सर तुम्ही नोट डाऊन करा. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला तिथे कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.